यवतमाळ विधान परिषद निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेणाऱ्या काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या विरोधात काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले असून उमरखेड शहरातील गांधी चौक येथे निषेध करण्यात आला। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेणाऱ्या काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या विरोधात काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले असून उमरखेड शहरातील गांधी चौक येथे कांबळे यांचा निषेध करण्यात आला। यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। या दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी साहेबराव कांबळेंच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी वरिष्ठांकडे केली, तर उमेदवार साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यामुळे महाविकास आघाडीला निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडण्याची नामुष्की आली आहे। या झालेल्या संपूर्ण नाट्यमय घडामोडीमुळे जिल्हा काँग्रेस कमिटीकडून साहेबराव कांबळे यांना काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदावरून आणि पक्षातून निष्कासित करण्यात यावे, असा प्रस्ताव जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे पाठविला आहे।